रात्रीचं साधारण 2:30 वाजले होते. सांताक्रूज स्टेशनच्या मागे असलेल्या एका जुन्या पुलावरून रिक्षा चालक रमेश घरी जात होता. सगळं काही शांत होतं. फक्त ट्रॅकवर अधूनमधून होणाऱ्या गडगडाटाचा आवाज येत होता. रमेशच्या कानावर एक विचित्र आवाज पडला. टप टप टप. त्याने थांबून पाहिलं. समोर रेल्वे ट्रॅकवर एक बाई दिसत होती. पांढऱ्या साडीमध्ये, केस मोकळे आणि सगळ्यात भयानक गोष्ट, तिचे पाय उलटे होते. रमेशला घाम फुटला. त्याने रिक्षा चालवून पुढे जाण्याचा प्रयत्न केला, पण ज्या वळणावर पोचला तिथे पुन्हा तीच बाई उभी होती. डोकं बाजूला झुकवलेलं, डोळे राक्षसी. आता तो थांबला नाही. रिक्षा ताशी 80ने चालवली. पण घरी गेल्यावरही तो एकाच गोष्टीचा विचार करत राहिला. ती बाई खरी होती का, की फक्त माझा भास? दुसऱ्या दिवशी सकाळी त्याच रेल्वे ट्रॅकवर एक माणसाचा अर्धवट मृतदेह सापडला. आजही लोक सांगतात की त्या पुलाजवळ कोणीही रात्री जात नाही.